प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बहुधा हे राज्यसभेतील दुसऱ्या टर्म मधील शेवटचं भाषण। याआधी रामदास आठवले 2014 ते 2026 या सलग 2 टर्म राज्यसभेत खासदार राहिलेले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातले ते राज्यसभा खासदार आणि त्यांच्या या दुसऱ्या टर्म मधील हे शेवटचं अर्थसंकल्पीय भाषण। वाटलं होतं शेवटच्या भाषणामध्ये रामदास आठवले समाजाबद्दल आवाज उठवतील। 11 फेब्रुवारीला जंतर मंतरवर दिल्लीच्या संपूर्ण बौद्ध समाज एकवटलेला असताना महाबोधी महाविहारच्या संदर्भामध्ये आपला आवाज बुलंद करत असताना आठवले सुद्धा राज्यसभेमध्ये संसदेमध्ये समाजाचा आवाज बुलंद करतील असं वाटलं होतं। परंतु दुर्दैवानं रामदास आठवले आपल्या राज्यसभेतील शेवटच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींची वाहवा करण्यामध्ये गुंतले होते। त्यांनी या शेवटच्या भाषणामध्ये बहुतेक संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वाहवा करण्यामध्ये त्यांनी ती 7-8 मिनिटं घालवली भाषणाची। तुमच्या जे.पी. नड्डा पासून निर्मला सीतारामन पर्यंत अगदी या दुय्यम लोकांची सुद्धा हाजी करणाऱ्या कविता करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवला। नरेंद्र मोदी वाली आहे, नरेंद्र मोदी आमके आहे, नरेंद्र मोदी टमके आहे हे सांगण्यामध्येच त्यांनी वेळ घालवला। अर्थात गेली 12 वर्ष त्यांनी तेच केलेलं आहे। नरेंद्र मोदी यांची वाहवा करणं ह्या पलीकडे त्यांनी राज्यसभेमध्ये काही गंभीर असं काही अभ्यासू भाषण केलं याचा एकही दाखला देता येणार नाही। रामदास आठवले यांच्याकडून अपेक्षा होती की शेवटच्या भाषणामध्ये त्यांच्या दुसऱ्या टर्म मधल्या समाजाच्या प्रश्नांना ते केंद्रीय स्तरावरती मांडतील, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील। परंतु त्यांनी तसं काही केलेलं नाही। काँग्रेसला चिमटे काढ म्हणजे जे मोदींना अपेक्षित आहे, भारतीय जनता पक्षाला जे अपेक्षित आहे ते बोलत राहिले। पूर्वीच्या काळात राजे महाराजांच्या राजवाड्यामध्ये कोणी स्तुतीत पाठक राहायचे, राजे महाराजांचं गुणगान करणारे। तसं तीच भूमिका रामदास आठवले सध्याच्या काळामध्ये वठवतायत की काय असं वाटतंय। कारण गेल्या 12 वर्षामध्ये राज्यसभेच्या कार्यकाळात रामदास आठवले यांनी याच्या पलीकडे काही केलेलं नाही। असो, तिसरी टर्म त्यांना मिळणार की नाही। एप्रिल मध्ये त्यांचा जो खासदारकीचा कार्यकाळ संपत आलेला आहे, पुन्हा त्यांना संधी मिळणार की नाही, ज्यासाठी त्यांनी आज एवढा आटापिटा केला शेवटच्या भाषणामध्ये प्रत्येकाची तारीफ करत गेले ते। अर्थात मोदीला त्यांनी जास्तीत जास्त फुटेज दिलं, तर त्या बदल्यात त्यांना बक्षिसी म्हणून एखादी राज्यसभा मिळते की नाही ते पाहावं लागेल। अर्थात त्यांना ती राज्यसभा मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्यामुळे काही समाजाचं आमच्या काही भलं होणार नाही। तेव्हा आम्हाला त्याचं काही सुख आणि दुःख नाही। परंतु दुःख एकाच गोष्टीचं आहे की रामदास आठवले यांनी शेवटच्या भाषणात तरी निदान समाजाच्या बद्दल आवाज बुलंद करायला हवा होता, तो त्यांनी केला नाही। संधी मिळून सुद्धा त्यांनी तो केला नाही। ते ना UGC बद्दल बोलले, त्याच्याबद्दल ते बोलले नाही, ना ते महाबोधी महाविहाराच्या मुक्ती संदर्भात बोलले, ना ते आमच्या समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल बोलले। ते फक्त मोदी गुणगान गाण्यात दंग होते। निर्मला सीतारामन आमके आहे, निर्मला सीताराम टमके आहे याचे गुणगौरव करण्यात ते गुंग होते। बाकी समाजाशी त्यांना काही घेणं देणं नाही हे त्यांच्या भाषणातून दिसून आलं। दुर्दैवानं पॅन्थर रामदास आठवले युगाचा कुठंतरी अंत झालेला आम्हाला पाहायला मिळालं। एक भाजपावादी रामदास आठवले यांचं नव्यानं आम्हाला दर्शन झालं। पुन्हा पॅन्थर रामदास आठवले पाहायला मिळतील का ही भाबडी आशा करण्यात काहीच अर्थ नाहीये। आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे। स्वाभिमानी भीमलेकरांना घेऊन तो लढा आपल्याला लढावा लागणार आहे। जय भीम।
प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.